नमस्कार मित्रांनो, अजित बिराड कॉलनी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत वसईला सन सिटी येथे जो बद्रीनाथ मंदिर सुरू होतोय आपल्या वसईमध्ये. आपण ऑलरेडी बघितला द्वारकाधीश मंदिर वगैरे आता विरारमध्ये सुरू झालंय, तर आता वसईमध्ये बद्रीनाथ मंदिर सुरू होतोय. आजच लोकार्पण सोहळा आहे, तो तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, 4 धामपैकी 2 धाम तर आपल्या इथे तयार झालेत, अजून 2 बाकी आहेत, तेही नक्कीच होतील. त्या व्हिडिओ बघा, खूप सारी मजा येणार आहे. आणि आज ओपनिंग आहे मंदिराची. 2-3 दिवस आधीच कार्यक्रम चालू आहेत, पण आता आपल्याला दर्शन वगैरे आज भेटेल. सुंदर असे मंदिर बनवलेले आहे, ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फायनली आलोय आपण वसई वेस्टला सन सिटी येते. आज आपण मंदिर एक्सप्लोर करणार आहोत, जे की मिनी तुम्ही बद्रीनाथ बोलू शकता. ते आपण मंदिर एक्सप्लोर करणार आहोत, कुठे आहे वगैरे ते तुम्हाला पूर्ण माहिती देतो मी. चला आता आपण आतमध्ये जाऊया. या साईडने पाहताय तुम्ही, हे सुंदर मंदिर आपल्याला आज एक्सप्लोर करायचंय, जे की आहे वसईच्या इथून. बघा, सन सिटीला आहे, तुम्ही बोलू शकता मिनी बद्रीनाथ. आता आपण आतमध्ये जाऊया. बघा, चला आता आपण आतमध्ये जाऊया. ते बघा, स्टॉल वगैरे लावण्यात आले आहेत. आपण आतमध्ये जाऊया दर्शन वगैरे करायला. त्या साईडला बघा वस्तू वगैरे आहे सर्व. आता आपण आधी दर्शन करायला जाऊया. ते बघा स्वामी आहेत, बघा स्वामी आहे तिथे. नंतर आपण जाऊया वरती दर्शन करायला. ते बघा जेवणाचे स्टॉल वगैरे आहेत, कारण जेवणाची पण सोय केलेली आहे. या साईडला बघा सुंदर असे मंदिर, ते आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. बद्रीनाथ मंदिर हे आता वसईला सुरू झालंय, पण तुमचे ओरिजिनल मंदिर आहे ते उत्तराखंडला आहे. त्याची कॉपी तुम्ही बोलू शकता, प्रति बद्रीनाथ बोलू शकता तुम्ही. बघा या साईडने व्ह्यू बघा किती सुंदर आहे. आता ऊन लागतंय त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की नाही समजत नाही मला, पण बघा साईडला 4-5 दिवस ऑलरेडी कार्यक्रम झालेत. आता लोकार्पण सोहळा आहे. बघा इथे कार्यक्रम 18 पासून चालू झाले ते होते. त्यानंतर बघा बद्रीनाथ मंदिर प्राण प्रतिष्ठा आज आहे. आज आपल्याला अलाउड भेटणार तिकडे दर्शन वगैरे घेण्यासाठी, कारण 4 दिवस कार्यक्रमच चालू होते. तर या साईडने बघू शकता तुम्ही. नंतर आपण वरती जाणार आहोत. बघा या साईडने सुंदर अशा मंदिराचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. पूर्णतः बघा सुंदर असे श्री बद्रीनाथ मंदिर, तुम्ही ज्याला मिनी बद्रीनाथ पण बोलू शकता, जे की आताच चालू झाले. हे बघा सुंदर असा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आता आपण पहिलं वरती जाऊ, दर्शन वगैरे करू, त्यानंतर बाकी तुम्हाला मंदिराची पूर्ण माहिती देऊ. तर या मंदिरात तुम्हाला यायचं असेल तर वसई ईस्टला येऊन कोणालाही तुम्ही विचारला सन सिटी तर तुम्हाला कोणीही सांगेल. आता आपण आधी दर्शन करायला जाऊया आतमध्ये. बघा इथून सुंदर एंट्री आहे. बघा पूर्ण सर्व 4ही साईडला हार लावण्यात आले. बघा 4ही साईडला हार लावण्यात आले. त्यानंतर बघा सुंदर असे मंदिर, पूर्ण कलरफुल. ऑलरेडी आपण गणपती मंदिर कलरफुलचा व्हिडिओ केला आहे, ते सुंदर मंदिर आहेच. पण त्यानंतर हे बघा तुम्ही बोलू शकता जे बद्रीनाथ उत्तराखंडला जे मंदिर आहे त्याची तुम्ही कॉपी बोलू शकता. प्रति तुम्ही बद्रीनाथ किंवा मिनी बद्रीनाथ असेही बोलू शकता तुम्ही. बघा इथे सर्व फोटो वगैरे काढतायत. तर बघा सुरुवातीलाच सी आहे एंट्रीलाच बघा सुंदर असे सजवलेले आहे मंदिर. बघा लोकार्पण सोहळा आहे म्हणून बघा साईडने बघू शकता तुम्ही. त्या साईडने तुम्हाला व्ह्यू दाखवतो मंदिराचा. बघा नंतर आता आपण आतमध्ये जाऊया दर्शन करायला मंदिराच्या. मंदिरात दर्शन घ्यायला जातोय आपण. आता पाया पडून नंतर पूर्ण तुम्हाला माहिती देतो. इथे बघा सुरुवातीला गरुड देवता आहे. सुंदर असे मंदिर, वा सुंदर अशी मूर्ती बघू शकता तुम्ही. फोटोग्राफीला मनाई आहे तरी दाखवतो तुम्हाला मी. या साईडला बघू शकता तुम्ही. बघा मंदिराच्या बाहेर आहे. बघा सुरुवातीलाच कसं आहे, बघा अशी सजावट केलेली आहे पूर्ण. त्या साईडला बघा तसं सेम टू सेम त्या साईडला पण आहे. त्यानंतर वरती बघू शकता तुम्ही मंदिराची पूर्ण सजावट कशी आहे. बघा मंदिराची पूर्ण केलेली सजावट तुम्हाला दाखवते मी. बघा त्या साईडला थोडीफार आता गर्दी कमी झाली. बघा साईडला बघू शकता तुम्ही. नंतर इकडे जे मेन गाभार आहे ते तुम्हाला दाखवणार मी थोड्या टायमाने. मला आता दर्शन वगैरे झालंय. आता तुम्हाला मुख्य गाभारा दाखवतोय. बघा सुंदर अशी बद्रीनाथ यांची मूर्ती आहे आणि साईडला 3-4 छोट्या मूर्त्या आहेत. बघा तुम्हाला दिसत असतील आता झूम करून दाखवल्यानंतर. बघा इथे मोबाईल अलाउड नाही, तरी पण मी तुमच्यासाठी लपून 3-4 शॉट घेतलीत. आणि साईडला बघा सुंदर असे उजव्या साईडला हनुमान देवता यांची पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. बघा आता एकदम जवळून मूर्त्या बघू शकता तुम्ही. 3 ते 4 मूर्त्या आहेत त्या बघा तुम्ही. हे बघा
झूम करून बघू शकता. सुंदर असा गाभारा सजवलेला आहे, कारण आज लोकार्पण सोहळा कसा सजवलेला आहे. वर रांगा तुम्हाला दर्शन घ्यायला देतो देवाचे, कारण या साईडला बघा हनुमान देवता आहेत, ते दाखवा तुम्हाला. हनुमान देवता साईडला बघा, गणपती देवता आहेत वरती. त्या साईडला बघा सरस्वती माता, त्या साईडला बघा राधाकृष्ण देवी. मोबाईलचा व्हिडिओ करायला त्यांना अलाउड नाही, ते बघू ते मेन दर्शन जेवायचे ते ट्राय मारू आपण. साईडला बघा कसा व्ह्यू आहे मंदिराच्या साईडला बघा. त्या साईडला ही मंदिराची डावी साईड आहे. तेव्हा संध्याकाळी कार्यक्रमाची पूर्ण तयारी चालू आहे, ते भजन वगैरे बघा. कलरफुल बघा कसं आहे पूर्ण मंदिर. इथे बघा देवी आहे, देवी. इथे कलश आहे मंदिराच्या. गर्दी करू शकता. डाव्या साईडला बघा मंदिराच्या मूर्ती, देवीची सुंदर अशी मूर्ती आहे. मंदिराच्या उजव्या साईडला बघू शकता हे बघा नरसिंह आहे, त्यानंतर वामन आहे, त्यानंतर हनुमान देवता आहे बघा. इथे पण सजावट दाखवतो तुम्हाला. हे बघा इथून बाहेरून पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. या साईडने दुसरी साईड आहे मंदिराची बघा. असा व्ह्यू आहे पूर्ण वसई शहर. बघा या साईडने बघा पूर्ण कलरफुल कसं आहे मंदिर एकदम. बद्रीनाथ आहे उत्तराखंड मध्ये, तसं सेम टू सेम मंदिर आहे. दर्शन वगैरे झाले त्यानंतर बघा इथून बाहेर पडलो आपण उजव्या साईडने. त्यानंतर बघा तुम्हाला सुंदर अशी कलाकृती दाखवणार मी. ही मंदिराची डावी साईड आहे बघा. पूर्ण कलरफुल मंदिर तुम्ही बघू शकता, जे उत्तराखंड मध्ये आहे बद्रीनाथ धाम. तसं सेम टू सेम इथे त्याची प्रतिकृती करण्यात आली. खाली बघा जेवण वगैरे चालू आहे. आज इनॉग्रेशन आहे, 3-4 दिवस कार्यक्रम चालू होता. त्यानंतर आज इनॉग्रेशन आहे, भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात आले. बघा हे बाहेरून पण तुम्हाला मी दाखवणार आहे, तुम्ही एकदा जवळून बघा कसा व्ह्यू आहे. जवळून बघा कशी कलाकृती आहे. सेम टू सेम मंदिर बांधण्याचा प्रयत्न केलाय. तर मी तर तिकडे गेलोय नाही उत्तराखंडला, पण तुम्ही कोणी गेले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा सेम टू सेम मंदिर आहे का, कारण आपल्याला तिकडे पण जायचं आहे. पण त्याच्या आधी आपण इकडे दर्शन करू. बघा ज्यांना शक्य नाही उत्तराखंडला जाण्यासाठी त्यांनी इथे नक्की आपल्या वसईमध्ये सुरू झालंय मिनी बद्रीनाथ मंदिर. त्या साईडला बघू शकता सुंदर असा गणपती देवता आहेत बघा. पण कसं सजवलंय बघा, सुंदर असा गणपती देवता. तिकडे बघा साधू संत आलेत पाया पडायला बघा. त्यांच्या पूर्ण गाल्यात तुम्ही बघत असाल जे लाकडी आहे सर्व, त्यावरती राम राम लिहिलेले आहेत. त्यांचे सर्व आशीर्वाद घेत आहेत. आणि पुन्हा बघा मंदिराचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. पूर्ण जागा केवढी मोठी आहे बघा. उद्या तुम्ही दर्शनाला नक्की या. त्यावेळी गर्दी वगैरे थोडीफार असेल, पण नारायण नारायण शंख नारायण नारायण. पुन्हा एकदा मंदिर दाखवा तुम्हाला केवढं मोठं आहे बघा. चारी साईडने बघू शकता तुम्ही कशी तयारी केली आहे. सुंदर असं मंदिर आहे बघा. केवढं मोठं आहे बघा मंदिर आहे बद्रीनाथ, जे की आता आपल्या वसई ईस्टला चालू झालंय. वसई ईस्टला सन सिटी इथे चालू झाले बघा. हे पूर्ण तयारी बघा. पूर्ण गाभारा आहे त्या साईडला. त्याकडे बघा गणपती देवता आहे त्या साईडला तुम्हाला दाखवलेले. सुरुवातीला गरुड देवता आहे बघा. या साईडला देवी आहेत आणि त्या साईडला हनुमान देवता आहेत. एवढं खूप मोठे मंदिर आहे. वसई पासून तुम्ही 20 रुपये शेअरिंग येऊ शकता या मंदिरात. सुंदर असं वातावरण निर्मित झालंय. पुन्हा एकदा जाता आता तुम्हाला मूर्ती दाखवतोय बघा. बद्रीनाथ हे मंदिर उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात आहे. त्याचीच ही प्रतिकृती आहे. तुम्ही बघू शकता भगवान विष्णू यांच्या रूपाचे 4 ते 6 तिथे खाली छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. आणि सुंदर अशी मूर्ती आहे, जिला बघून तुम्हाला द्वारकाधीशच्या मंदिरात जशी मूर्ती आहे तशी मूर्ती आहे. आणि अयोध्येलाही सेम टू सेम मूर्ती बघू शकता, काळ्या दगडापासून बनलेली सुंदर अशी रूप आहे. तर वसईकरांनो आणि मुंबईकरांनो तयार राहा. आता आपलं दर्शन वगैरे झालंय तरी तुम्हाला दाखवतो या साईडने व्ह्यू बघा मंदिराचा कसं आहे. पूर्ण साईडने तुम्हाला आता व्ह्यू दाखवणार आहे बघा. इथून वरती जायचं त्याच्या आधी बघा कसं कलरफुल मंदिर पूर्ण बघा. बद्रीनाथ धाम आहे त्याची कॉपी केलेली आहे प्रतिमा. बद्रीनाथ धाम बोलू शकता तुम्ही या मंदिराला बघा. तर आतमध्ये गर्दी आहे कारण मी आता दर्शन घेऊन आलोय. बघा या साईडला बघा पब्लिक आहे, सर्व जेवण वगैरेची व्यवस्था केलेली आहे. ते बघा सुंदर असे मंदिर. आपलं दर्शन वगैरे झालंय त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो हे मंदिर बघा. किती सुंदर आहे मंदिर. आता कलाकृती दाखवतो मला मंदिराचे पूर्ण चारी साईडने आतून बाहेरून. त्याच्या आधी बघा पहिल्या एंट्रीला जावा तुम्ही. बद्रीनाथ मंदिर आहे हे बघा कसं आहे.
त्या साईडने आता दाखवतो तुम्हाला. सुरुवातीलाच बघा 2 सिंह आहेत बघा. पूर्ण दोन्ही साईडनं हार लावण्यात आलेत. या साईडला बघा, दुसरी साईड आहे मंदिराची. पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवतोय बघा. ते सर्व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे, कारण 4 दिवस कार्यक्रम होते. तर बघा पुन्हा एकदा बघा किती सुंदर मंदिर आहे. पूर्ण तुमचे मन प्रसन्न होईल बघा. काहीची स्टेट बघितलं तुम्हाला झूम करून दाखवतो. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. चला आता आता पुन्हा एकदा तुम्हाला मूर्ती दाखवतो. बद्रीनाथ हे मंदिर हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. म्हणून वसईकर गेले 20 ते 25 वर्ष या मंदिर बांधण्याच्या प्रतीक्षेत होते आणि फायनली आता हे मंदिर बांधण्यात आले. कारण प्रसिद्ध 4 धाम मंदिरांपैकी म्हणजे हे सुंदर असे मंदिर आहे. बद्रीनारायण या नावाने प्रसिद्ध असे मंदिर आहे. त्यानंतर हे बघा सुंदर असं मंदिराच्या एंट्री करण्याआधी सजवलेले बघा. यानंतर तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. हे बघा आता थोडीफार गर्दी वाढली आणि इथून व्ह्यू बघू शकता. आता आपलं फायनली सर्व मंदिर कव्हर चाललंय. आता आपण जाणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत. चला फायनल दर्शन वगैरे झाले. तर आज आपण आलेलो वसई इथे नवीन सुरू झालेला बद्रीनाथ मंदिर, मिनी बद्रीनाथ तुम्ही बोलू शकता किंवा प्रति बद्रीनाथ तुम्ही बोलू शकता, जे की उत्तराखंडला जो मेन मंदिर आहे 4 धामपैकी एक बद्रीनाथ, त्याची इथे पुनरावृत्ती करण्यात आली मुंबईमध्ये. तर तुम्ही मुंबईकरांनो आता कधी येत आहे वसईमध्ये, तुम्हाला इथेच वसईमध्ये बोलू शकता, तुम्हाला बद्रीनाथचे दर्शन घेता येईल आणि विरारमध्ये आपल्या द्वारकाधीशचे दर्शन. म्हणजे बघा 4 धामपैकी 2 धाम आपल्या इथे झालेत, अजून 2 धामही होणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.